नमस्कार, मी ईशा जगताप. आरोग्य विषयक विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आजकाल अनेक भारतीय एका सायलेंट किलर आजाराशी झुंजत येत आहेत. हा आजार म्हणजे मधुमेह अर्थात डायबिटीज. वाढतं वजन आणि मधुमेहाचा अगदी जवळचा संबंध आहे. आपण सहजपणे आपल्या वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करतो, पण असं करणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतं. त्यामुळे चला आज आपण थेट वॉर्निंग साइन्स अर्थात मधुमेहाची अशी लक्षणं जाणून घेऊया ज्याकडे अजिबात दुर्लक्ष व्हायला नको. आणि त्यासाठी आजच्या या कार्यक्रमात काही तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झालेले आहेत जे आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सुरुवातीला त्यांची ओळख आपल्याला करून देते. आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर अस्मिता देशमुख. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. हॅलो, सगळ्यांना माझ्याकडनं नमस्कार. डॉक्टर अस्मिता देशमुख यांनी एमबीबीएस एमडी इन जनरल मेडिसिन या पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच AFIH ही फेलोशिप त्यांनी संपादित केलेली आहे आणि CCEBDMचं प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्या कन्सल्टिंग फिजिशियन अँड डायबिटॉलॉजिस्ट आहेत आणि नवी मुंबईच्या सिवूर्स भागात त्या रुग्णसेवा देतात. त्याचबरोबर आजच्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत डॉक्टर ज्योत्स्ना जाजू भराडिया. नमस्कार डॉक्टर, आपलं सुद्धा स्वागत आहे आजच्या या चर्चेत. नमस्कार. डॉक्टर ज्योत्स्ना यांनी एमबीबीएस आणि एमडी या पदवी संपादित केलेल्या आहेत. तसंच फेलोशिप इन डायबिटीज मेलिटस ही त्यांनी UK मधून संपादित केली. त्या डायबिटॉलॉजिस्ट अँड ओबिसिटी कन्सल्टंट आहेत. अहिल्यानगरच्या JJ डायबिटीज ओबिसिटी क्लिनिकमध्ये त्या रुग्णसेवा देतात. तसंच आजच्या या कार्यक्रमात डॉक्टर शुभदा धर्माधिकारी सुद्धा सहभागी झालेले आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं सुद्धा या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर शुभदा यांनी एमबीबीएस ही पदवी संपादित केलेली आहे. तसंच डायबिटीज अँड थायरॉइड डिसिसेस मध्ये त्यांनी फेलोशिप मिळवलेली आहे. डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, DHM, CCMD, CCGD, CCMTD असे अनेक डिप्लोमा त्यांनी संपादित केलेले आहेत. कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट आहेत त्या आणि त्या सध्या जे खासबागमध्ये आहे मंगळवार पेठेत कोल्हापूरच्या शिवालय हार्ट अँड डायबिटीज क्लिनिक तिथे त्या कन्सल्टंट डायबिटॉलॉजिस्ट म्हणून रुग्णसेवा देतात. चला तर मग आजच्या चर्चेला आपण आता सुरुवात करूया. सुरुवातीचाच प्रश्न आहे माझा डॉक्टर अस्मिता आपल्यासाठी. खरं तर आजकाल ना आपण डायबिसिटी हा शब्द अनेकदा ऐकतो. खरंच डायबिसिटी म्हणजे डायबिटीज आणि ओबिसिटी यांचं मिश्रण करून तयार झालेला हा शब्द आहे. खरंच आपल्या वाढत्या वजनाचा आणि मधुमेहाचा इतका जवळचा संबंध आहे का डॉक्टर? ऍक्च्युली बघा, हे डायबिसिटी म्हणजे जेव्हा आपला लठ्ठपणा त्याच्याबरोबर टाईप 2 डायबिटीज जेव्हा एकत्र येतात त्याला ऍक्च्युली आजकाल डायबिसिटी हा नाव दिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपला लठ्ठपणा वाढतो तर हा नेमका आपला मध्य भागावर वाढतो. म्हणजे हा आपला पोटावर कमरेवर जेव्हा आपली चरबी जास्ती जमा होऊन जाते तर त्याच्यामुळे ज्याला आम्ही मेडिकलमध्ये सेंट्रल ओबिसिटी म्हणतो, ह्याच्यामुळे काय होतं, आपली जी साखर पातळी जी सांभाळणारी जी सिस्टम असते बॉडीमध्ये तिचा कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतो. त्याच्यामुळे पेशंटला डायबिटीज होतो. आणि मग ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीज हे जेव्हा एकत्र असतात त्याला आपण हे डायबिसिटी म्हणतो. तर ही नुसताच लठ्ठपणा नाहीये, हा लठ्ठपणा आणि टाईप 2 डायबिटीज दोघं एकत्र आल्यावरचं जी कंडिशन असते त्याला आम्ही डायबिसिटी म्हणतो. अच्छा, अगदीच अगदीच. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर ज्योत्स्ना आपल्यासाठी. खरं तर आपलं थोडंसं वजन वाढणं किंवा थोडंसं कमी होणं हे माझ्या मते तरी सामान्य आहे. पण असे काही रेड साईन्स असतात का? म्हणजे अगदी आता ही जी लक्षणं जाणवत आहेत, आता हे जे वजन आपल्या हाताच्या बाहेर जात आहे ते प्रचंड धोकादायक ठरणार आहे. विशेषतः मधुमेहाच्या बाबतीत असे काही रेड साईन्स आपल्याला मिळतात का? आपलं जे हे मेजॉरिटीली ऍब्डॉमेन ओबेसिटी म्हणजे सेंट्रल ओबेसिटी आपण ज्याला म्हणतो, की पोटाभोवती जे वजन वाढतं ते सर्वात जास्त घातक आहे ओव्हरऑल वजन वाढण्यापेक्षा. हे आपल्या ऑर्गनवरती फक्त कुशन नसतं वाढलेलं वजन, तर हे जे काही फॅट सेल आहेत त्यातनं काही टॉक्झिन्स बाहेर निघतात आणि जे आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन क्रिएट करतात. आणि ह्या इन्फ्लमेशनमुळे आपल्या शरीरामध्ये बॅलन्स बिघडून जे काही ऑर्गन्स आहेत ते अफेक्ट जास्त होतात. त्याच्यामुळे सेंट्रल ओबेसिटी हा एक खूप मोठा रेड फ्लॅग आहे जो की आपण मेटिक्युलसली बघितला पाहिजे आणि त्याच्याकडे ट्रीटमेंट म्हणजे त्याची ट्रीटमेंट आपण घेतली पाहिजे. अगदीच अगदीच. खरं तर वाढतं वजन म्हणजे आपल्या उंचीपेक्षा जर आपलं वजन त्या प्रमाणात जास्त वाढलं तर ते नियंत्रित करावं असा सल्ला वारंवार आपण तज्ज्ञ डॉक्टर देतच असतात. पण जर आपण आपल्या भारतीयांची एक शरीरयष्टी पाहिली तर आपल्या सर्वाधिक चरबी कुठे वाढते तर ते आपल्या पोटाच्या आजूबाजूला वाढते. सगळ्यात जास्त आपल्या पोटाचा घेर वाढतो.
खरंच याचा काही संबंध असतो का मधुमेहाशी आणि ही मेटाबॉलिक वॉर्निंग असू शकते का? डॉक्टर शुभदा? त्याचं असं आहे की जेव्हा फॅट वाढतं म्हणजे हातापायावरचं फॅट ही एक वेगळाच विषय आहे. पण आपला कन्सर्न आहे तो पोटाभोवतीच्या किंवा सेंट्रल ओबेसिटीशी संबंधित आहे. तर पोटाभोवती म्हणजे काय? तर पोटामध्ये असणारे वेगवेगळे जे महत्वाचे अवयव आहेत जसं की लिव्हर आहे, स्वादुपिंड किंवा पॅनक्रियाज आहे. तर हे जे फॅट आहे तर ह्या महत्वाच्या अवयवांच्या भोवती कव्हर केलेलं असतं किंवा रॅप केलेलं असतं. आणि त्यामुळे त्याच्यातून जे तयार होणारे काही इन्फ्लेमेटरी सिग्नल्स आहेत त्याच्यामुळे इन्सुलिनचं काम थोडं कमी होतं म्हणा किंवा इन्सुलिनचा रेझिस्टन्स निर्माण होतो. आणि मग इन्सुलिनचं काम कमी झाल्यामुळे रक्तातली साखर हळूहळू वाढायला लागते आणि मग शुगर वाढ म्हणजे मग आपण डायबिटीस झाला असं म्हणतो. तर तितक्या वेळेपर्यंत जाईपर्यंत बरेचदा लोक तर ते न होण्यासाठी आपण ओबेसिटीकडे आधी लक्ष द्यायला हवे. जेणेकरून वेळीच आपल्याला जर हे सिग्नल समजले तर आपण पुढच्या कॉम्प्लिकेशन्सना अवॉइड करू शकतो. बरं, एखाद्या व्यक्तीचं वजन हे वाढलेलं असेल पण तिला कुठलाही त्रास होत नसेल, तिला कोणतीच मधुमेहाची लक्षणं दिसत नसतील किंवा जाणवत नसतील, पण तरीही तिला डायबिटीसचा त्रास असू शकतो का? डॉक्टर अस्मिता? हो, हे तुमचं म्हणणं खरं आहे की ह्याला आम्ही स्लो पॉइझन म्हणतो डायबिटीजला, कारण ते हळूहळू येतं आणि तुम्हाला न कळत येतं आणि खूपदा हे तेव्हा जाणवतं जेव्हा तुम्हाला फ्रँक ज्याला डायबिटीज म्हणतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स. खूपदा पेशंट जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा येतात तेव्हा ते कोणता तरी कॉम्प्लिकेशन घेऊनच आलेले असतात, ज्याला आम्ही एंड ऑर्गन डॅमेज म्हणतो. कोणाला लघवीचे इन्फेक्शन्स असतात, कोणाला फंगल इन्फेक्शन्स असतात, कोणाला किडनीचा त्रास, डोळ्यांचा त्रास झालेला असतो. तर काय होतं की हा जेव्हा आपल्याला जाणवतो, लोकांना असं सुरुवातीला थोडंसं आळसपणा जाणवतो किंवा जाणवतो किंवा त्यांची जी कामं करायची जी गती असते ती हळू झालेली असते, पण ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. इव्हन त्यांचा जो मध्यभागाचा घेरा आहे तो सुद्धा वाढत असतो. कधी कधी काय होतं, पेशंट इनऍक्टिव्ह असतात त्याच्यामुळे त्यांचं मसल मास लूज होत असतं आणि ते फॅट गेन करत असतात. म्हणजे चरबी वाढत असते पण तुमचा मसल जे आहे त्या कमी होत असतात. त्याच्यामुळे त्यांना वजन जेव्हा ते काट्यावर, खूप जणांना सवय असते ते वजन काट्यावर उभे राहतात तेव्हा त्यांचं वजन नसतं वाढलेलं पण त्यांचा घेरा वाढत असतो. तर ह्या वेळेस जर दुर्लक्ष केलं तर मग नंतर मात्र जेव्हा पेशंटला खरंच आजारीसारखं वाटू लागतं आणि जेव्हा त्यांना वाटतं की आता मला हे कोणत्या तरी चिकित्सकला किंवा डायबिटॉलॉजिस्टला दाखवायला पाहिजे, तेव्हा ते येतात, तेव्हा ते पूर्ण त्या डायबिटीज मध्ये आलेले असतात. म्हणजे त्यांना आम्ही जेव्हा सांगतो तुम्हाला डायबिटीज झालाय तेव्हा त्यांना सुद्धा असं वाटतं की असं कसं झालं. पण हे जे पहिलेचे जेव्हा ज्या सुरुवातीला तुम्हाला जे सिम्पटम्स येत असतात त्यावेळेसच तुमच्या पॅनक्रियाज म्हणजे ती ग्रंथी जी डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये म्हणजे इन्सुलिन, ग्लुकागॉन सारखे हॉर्मोन्स बनवते आणि आपली साखर पातळी आटोकाट प्रयत्न करत असते. तर त्यावेळेस ती ऑलरेडी ओव्हरवर्कड असते आणि नंतर जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा ऑलरेडी सगळा मेटाबॉलिक बॅलन्स गडबड झालेला असतो आणि तुमच्या बॉडीच्या आत साखर पातळीवर ठेवण्याची प्रक्रिया कम्प्लिटली त्याला इजा झालेली असते. त्याच्यामुळे आता तुम्ही ऍज ए डायबिटिकच आमच्याकडे येता. त्याच्यामुळे हे जे पहिलेचे जे सगळे सायलेंट जे थोडे काही तुमचे जे तुम्हाला सिम्पटम्स येतात तेव्हाच जर तुम्ही आपली तपासणी केली आणि डॉक्टरला दाखवलं तर पुष्कळदा खूप कमी ह्याच्यामध्येच पेशंटला आम्ही बरं करू शकतो. अच्छा, डॉक्टर, आपल्या शरीरात मेटाबॉलिझम बाबत काहीतरी गडबड आहे किंवा त्याकडे आपल्याला विशिष्ट लक्ष द्यायला हवं, याचे काही सायन्स किंवा संकेत आपल्याला आपलं शरीर देत असतं का? डॉक्टर ज्योत्स्ना? हो, आपलं मेटाबॉलिझम जेव्हा बिघडते याच्या काही लक्षणं आपली बॉडी आपल्याला दाखवते. जसे की सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्या पोटाचा घेर वाढणे, म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स वाढत आहे. जरी वजन कॉन्स्टंट असले तरी आपलं वेस्ट सर्कम्फरन्स वाढत आहे, हे एक लक्षण आपलं मेटाबॉलिझम बिघडतं याचं आहे. दुसरं असं आहे की आपलं जे गळ्याच्या भोवती डार्कनेस येणे, आम्ही त्याला म्हणतो की अकॅन्थोसिस नायग्रिकन्स, म्हणजे ब्लॅकनिंग ऑफ युअर नेक एरिया, आर्मपिट एरिया असं होतं. हे पण एक तुमचं मेटाबॉलिझम बिघडण्याचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही हाय कार्बोहायड्रेट डाएट खाता, म्हणजे पोळी किंवा भात जास्त असलेलं जेवण करता, त्यानंतर खूप थकून गेल्यासारखं किंवा ग्लानी आल्यासारखं होणं, हे पण एक मेटाबॉलिझम बिघडण्याचं लक्षण आहे. आणि ही अशी लक्षणे सूक्ष्मपणे आपल्याला दाखवत असतात की आपलं मेटाबॉलिझम बिघडत आहे. आणि ह्या लक्षणांकडे जर आपण वेळीच लक्ष देऊन ट्रीटमेंट घेतली तर मोठ्या आजारात आपण लवकर ट्रीट करू शकू. पण जर या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष केले तर आपल्याला डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन सोबत डॉक्टरांकडे व्हिजिट करावी लागू शकते. अगदीच अगदीच. जसं की
आपल्या भारतीयांची जर आपण शरीरयष्टी पाहिली तर आपलं पोट थोडं तरी पुढे असतंच किंवा सर्वाधिक चरबी ही आपल्या पोटाची जास्त वाढते. पण प्रत्येक वाढलेल्या पोटाच्या व्यक्तीला मधुमेहाचा धोका हा असतोच का? डॉक्टर शुभदा. ऍक्च्युली ओबेसिटी किंवा स्थूलपणा आणि डायबिटीज हे दोन्ही आपल्या भारतामध्ये इतकं प्रमाण जास्त आहे. म्हणजे डायबिटीज तरी आज गुड ॲज आता इट इज बिकमिंग अ कॅपिटल, इतकं त्याचं डायबिटीजचा प्रादुर्भाव जास्त आहे. सो आज नॉर्मल इंडिव्हिज्युअल किंवा नॉर्मल वेस्ट टू हिप रेशो असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूलपणा किंवा ज्याचा पोटाचा घेर जास्त आहे असा व्यक्ती ह्या दोघांची तुलना केली तर ज्याचं वेस्ट हिप रेशो जास्त आहे किंवा ज्याचा पोटाचा घेर जास्त आहे अशा व्यक्तींना डायबिटीस होण्याची शक्यता जवळजवळ 7 टाइम्स जास्त आहे नॉर्मल व्यक्तीपेक्षा. त्यामुळे वी कॅन से दॅट की येस, खरं तर ओबेसिटी पण इतकी प्रमाणात वाढलेली आहे की ऑलमोस्ट एनीवन कॅन गेट डायबिटीस, असं आता तरी दिसतंय चित्र. असं म्हणतात की मधुमेह हा अनुवंशिकरित्या सुद्धा होऊ शकतो. पण मग जर एखाद्या व्यक्तीच्या आईला किंवा वडिलांना किंवा आजी आजोबांना जर मधुमेह असेल तर तिला हा मधुमेह 100% होणारच आहे, असं असतं का डॉक्टर अस्मिता? बघा, अनुवांशिकता ह्याचा खूप मोठं प्रमाण असतं डायबिटीज होण्यामध्ये, ह्याच्यामध्ये काही दुसरी राय नाही. बघा, भारतीय तसे पण अनुवांशिकली जेनेटिकली इंडियन्सना जे आहे सेंट्रल ओबेसिटीची जास्ती प्रवृत्ती असते आपल्यामध्ये. आपलं मधला घेरा लवकर वाढतो. आपल्याकडे जे फॅट डिपॉझिशन, चरबीचं जी डिपॉझिट होते ती म्हणजे पोटावर आणि कमरेवर लवकर होते. पण ही कसं आहे, हे असं म्हणण्यासारखं आहे की जेनेटिक्सनी आपली बंदूक तर भरून दिली आहे गोळ्यांनी, पण ती गोळी चालवायची का हे आपल्या हातात असतं. म्हणजे तो ट्रिगर पुल करायचा आहे की नाही बंदुकीचा, तो आपल्या हातात असतो. म्हणजे नुसतंच अणूला आपण दोष देऊ नाही शकत. आजकालची जी लाईफस्टाईल आहे, म्हणजे काय झालंय की लोक इतकं अल्ट्रा प्रोसेस फूड खातात, ते सॉफ्ट ड्रिंक्स पितात. म्हणजे तुम्ही बाहेर जाल तर लोक नेहमी तळलेलं मैद्याचं सगळं खाणं सगळ्यांचं सुरू असतं. त्याच्यानंतर ते फायबर खात नाही, फळं सलाड हे खाण्याचा प्रकार नसतो. लोक आजकाल ज्युसेस पित असतात. त्याच्यानंतर इनऍक्टिव्ह लाईफस्टाईल, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आजकाल लोक वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन वर्क, ह्याच्यामुळे काय झालंय, लोक घरात राहतात आणि ऍक्टिव्हिटी करत नाही. त्यांना दुसऱ्या देशाच्या प्रमाणे कामं करायची असतात टाइम प्रमाणे. आणि इन जनरल लोकांचं, मुलांचं बाहेर खेळणं ड्यू टू मोबाईल, ड्यू टू सोशल मीडिया, ते लोक पूर्ण वेळ फोन, टीव्ही ह्याच्यावर लागलेले असतात. त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल एवढी इनऍक्टिव्ह झालेली आहे. तर ही जे अल्ट्रा प्रोसेस्ड जे आपण खातो फूड, जे आपण फायबर खात नाही, आपण इनऍक्टिव्ह लाईफस्टाईल, ह्याचा खूप मोठा रोल असतो डायबिटीज होण्यामध्ये. तर अनुवांशिकताचं आपण म्हटलं तर हे अगोदरपासून होतं. पण तुम्ही बघा, या काही डायबिटीचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याच्या मागे कारण अनुवांशिकताच्या शिवाय हे तिन्ही पण आहेत. तर त्याच्यामुळे मी नेहमी माझ्या पेशंटला सांगते, जर तुम्ही घरचं खाल्लं, शिजवून खाल्लं आणि जर तुम्ही ऍक्टिव्ह लाईफस्टाईल केली, रोज जर व्यायाम केला, तर तुम्ही डायबिटीज होण्याचं टाळू शकता. किंवा झालेला सुद्धा तुमच्या कमी औषधांवर किंवा काही दिवसांनी औषधं सुद्धा आपण खूप कमी करून बंद करू शकतो. पण ह्या गोष्टींवर अंमलबाजी आणणं फार गरजेचं असतं. अच्छा, जेव्हा एखादी व्यक्ती लठ्ठपणातून जात असेल आणि स्थूलपणाच्या वाटेवर असेल, पण मग अशा वेळी ती तिचं वजन कमी करून जे मधुमेहाच्या बाबतीत तिच्या शरीरात काही बदल झालेले असतील किंवा जे काही नुकसान झालेलं असेल ते पुन्हा रिव्हर्सेबल असू शकतं का डॉक्टर ज्योत्स्ना? हो, नक्कीच. आपली जी ह्युमन बॉडी आहे ती बऱ्यापैकी लवचिक आहे. जर आपण त्याला एक प्रॉपर प्रमाणे ट्रेनिंग दिलं तर आपलं वजनही कमी होऊ शकतं आणि हा झालेला डायबिटीज किंवा ही आपण कमी करू शकतो. असं आढळून आलं आहे की जर 5 ते 10% जरी आपण आहे ते वजन कमी केलं तर आपल्याला या डिसीजचे काही रिस्क आहेत ती कमी होते. तर आपण वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर सर्वप्रथम स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज म्हणजे मसल्सला आपण ट्रेन केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीचा मेटाबॉलिझम वाढेल आणि जेव्हा मसल्स आपले काम करतील तेव्हा जे काही ओबेसिटी आहे ते रिव्हर्स होणं खूप फास्ट होतं ऍज कम्पेअर टू अदर एक्सरसाइजेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे काही डाएट आहे ते आपण बदललं. डाएट बदलणे म्हणजे काय की आपण जे अल्ट्रा प्रोसेस फूड खात आहोत, आपण जे काही प्रोटीन कमी असलेलं डाएट खात आहोत ते चेंज करणे. डाएटमध्ये आपण हाय फायबर असणारं डाएट, त्याच्यामध्ये सॅलड आणि कच्च्या भाज्या आणि कडधान्य यांचा वापर जास्त. जर आपण
नॉनव्हेज खात असेल तर अंडी, मासी आणि चिकन यांचा पण वापर आपण जास्त करू शकतो. म्हणजे हाय प्रोटीन आणि लो कार्बोहायड्रेट डाएट घेऊन आपण आपलं डाएट सुधारू शकतो आणि आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आपण एक्सरसाइज अंमल करू शकतो आपल्या लाईफमध्ये आणि हे जे काही डिसीजेस आहेत ते रिव्हर्स होऊ शकतात. बरं, हे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे आपण तज्ज्ञ डॉक्टरांनी, पण ही सगळी जी काळजी घेण्याचा आपण सल्ला दिलाय या बाबतीत एक अशी चूक, ही कॉमन चूक आहे आपल्या भारतीयांच्या बाबतीत, किंवा ही चूक लोक हमखास करतात या डायबिसिटीला लढा देण्याच्या बाबतीत, अशी कोणती चूक आहे डॉक्टर शुभदा? सो सामान्यतः आपल्याला असं वाटतं की ओबेसिटी किंवा वजन वाढलंय असं म्हटलं की वजन काट्याकडे लक्ष जातं. म्हणजे किती किलो वजन वाढलंय किंवा काय, आणि त्या दृष्टीने ते कमी करण्यासाठी लोक मग कार्डिओ करतात, जिम करतात किंवा बऱ्याचदा फास्टिंग करतात. कित्येक लोक ब्रेकफास्ट स्किप करतात किंवा कित्येक लोक डिनर स्किप करतात किंवा मील रिप्लेसमेंट प्रोग्राम्स कडे जातात. अशा वेगवेगळ्या त्यांच्या माहितीप्रमाणे किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाकडून येणाऱ्या गोष्टींच्याकडून जी काही माहिती मिळते ती प्रत्येकाजण आपल्या शरीरावर एक स्वतःचं शरीर म्हणजे एक लॅबोरेटरी असल्यासारखे वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण हे सगळं करून आपल्या शरीराचं बऱ्याचदा नुकसानच होतं. तर ते न करता आपल्याला काय असं करायला हवे, रेग्युलर जसं की आपल्याला आहार मेंटेन करायला हवा. आपल्या शरीरात मध्ये साखरेचा वापर म्हणजे जो काही शरीरात साखर वाढलेली आहे किंवा जे ती कमी करण्यासाठी करायला काय हवे, तर मसल मास डेव्हलप करायला हवे. कारण मसल्स म्हणजे स्नायू हेच ते आहे जे शरीरातली ग्लुकोज मेटाबॉलिझम करत असतं किंवा साखर मेटाबोलाइज करत असतं, चयापचय वाढवत असतं किंवा मेटाबॉलिक रेट वाढवत असतं. त्यामुळे मसल डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायला हवेत, ना की नुसतं वजन कमी करण्याचा प्रयत्न. कारण वजन कमी करणं म्हणजे मसल सुद्धा लॉस होऊ शकतो. नॉट ओनली द फॅट लॉस बट मसल लॉस पण होतो. तर तसं न होता मसल गेन व्हायला हवा आणि फॅट लूज व्हायला हवं. सो त्या दृष्टीने आपल्याला काम करायला हवं. अच्छा, खरं तर आजकाल असा मला नाही वाटत कोणता आजार आहे की ज्याच्यामध्ये ताणाची भूमिका नाहीये. कारण आपली ही दररोजची जी दिनक्रम असतो, आपला दररोजची जी लाईफस्टाईल असते, त्याच्यात प्रचंड धकाधकीचं जीवन आपण जगतोय आणि प्रचंड ताण येतो आपल्याला, आणि त्या ताणामुळे आपल्याला विविध आजारपणं जडतात. हे जे आज आपण बेली डायबिटीज बद्दल बोलतो, या सगळ्या चक्रामध्ये ताणाची काय भूमिका असते डॉक्टर अस्मिता? बघा, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये जातो किंवा आपल्याला खूप ताण असतो, कशा तरी गोष्टीमुळे आपण खूप त्रस्त असतो, त्यावेळेस बॉडी एक कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन रिलीज करते. आता हा कॉर्टिसॉल हार्मोन जो आहे हा बॉडीला सांगतो की तुम्ही आता फॅट जे आहे ते तुम्ही अवतीभवती जमा करा आणि लवकर शुगर रिलीज करा. तर हे ऍक्च्युली आपल्यासाठी जे आहे, हे जेव्हा आपल्याला खरंच कधीतरी आपण डेंजरमध्ये असतो त्याच्यासाठी हे खूप चांगलं असतं. तर कॉर्टिसॉल हे असं दुधारी तलवारीसारखं काम करतं इथे डायबिटीजमध्ये. आता हे काय करतं, ह्याच्यामुळे क्विक एनर्जी रिलीज होते, फॅट आपल्या मध्यभागावर जमा होतं. पण जो माणूस आहे, जो तणावात आहे, तो तर फक्त टेबल खुर्चीवर बसलेला आहे, तो कोणची पण ऍक्टिव्हिटी करत नाहीये, त्याला क्विक एनर्जीची काही गरज नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं बॉडीमध्ये जमा होतं आणि पेशंटला डायबिटीज होण्याची शक्यता खूप जास्ती वाढते. तर खूपदा ज्यांच्या घरात सुद्धा डायबिटीज नसतो, अनुवांशिक काही आई वडिलांना किंवा घरात कोणाला, तरी नुसतं स्ट्रेसमुळे सुद्धा त्यांचा डायबिटीज प्रेसिपिटेट होऊन जातो. असे खूप पेशंट्स असतात. त्याच्यामुळे अशा पेशंट्समध्ये जेव्हा आपण काही स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा त्यांना योगा मेडिटेशनसाठी जेव्हा सांगतो, तेव्हा त्यांना भरपूर त्याच्यामध्ये फायदा मिळतो. सो स्ट्रेस हा खूप मोठा फॅक्टर आहे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज दोघांसाठी. डायबिसिटीसाठी तर प्रमुखतेने ह्याचा खूप मोठा रोल आहे. खरं तर कोणत्याही आजाराचं जर वेळीच निदान झालं तर आपण योग्य वेळी त्यावर उपचार सुद्धा मिळवू शकतो आणि त्यावर मात सुद्धा करू शकतो. मधुमेहाबाबत अशा कोणत्या तपासण्या नाहीयेत का की त्या आपण घरच्या घरी करू शकतो आणि आपल्याला मधुमेह होण्याचा धोका आहे का, झालाय का, हे कळू शकतं आपल्याला? डॉक्टर ज्योत्स्ना, मधुमेहासाठी घरच्या तपासण्या म्हणजे तुम्ही फास्टिंग ब्लड शुगर ग्लुकोमीटरवर करू शकता आणि पोस्ट पॅरंडल म्हणजे जेवणानंतर 2 तासांनी आपण ब्लड शुगर टेस्ट करू शकतो. HbA1c ही एक अशी तपासणी आहे जी आपल्याला दाखवते की तुमचं ऍव्हरेज ब्लड शुगर लास्ट 3 मंथमध्ये किती आहे ते. त्यानंतर आपण ह्या रक्त तपासण्यांवर एकदम भरोसा न ठेवता घरच्या घरी एक मेजरिंग टेप घेऊन आपलं वेस्ट सर्कम्फरन्स मोजू शकतो. म्हणजे कंबर आपण जर मोजली तर आपल्यालाही कळेल की आपल्या शरीरामध्ये किती मेटाबॉलिक डिफेक्ट आहे. तर
टेपमध्ये आपण जेव्हा मोजतो तेव्हा पुरुष मंडळींमध्ये सेंटीमीटरपेक्षा खाली त्यांचा कमरेचा घेरा पाहिजे आणि महिलांमध्ये 80 सेंटीमीटरपेक्षा खाली पाहिजे. जर या सिंपल तपासण्या आपण बघितल्या तर त्यातही आपल्याला कळू शकतं की आपल्याला रिस्क ऑफ डायबिटीज आहे किंवा आपल्याला डायबिटीज झाला आहे की नाही. आता खूप महत्वाचं, खरं तर खूप मौल्यवान असं मार्गदर्शन केलंय आपण सर्व डॉक्टरांनी. आता या सगळ्या चर्चेचा सारांश अर्थात या कार्यक्रमाचा समारोपाचा संदेश काय द्याल डॉक्टर शुभदा? सो ओबेसिटी किंवा डायबिटीज, आपण ओबेसिटीकडे फक्त एक कॉस्मेटिक किंवा सौंदर्याची दृष्टी कोणातून न बघता हे आपल्याला हेल्थ रिलेटेड महत्वाची गोष्ट आहे असं बघितलं पाहिजे. म्हणजे इट इज अ मेटाबॉलिक डिसीज. ओबेसिटी का आपल्याला ट्रीट करायची आहे? फक्त सुंदर दिसावं म्हणून नाही, तर आपल्याला मेटाबॉलिक डिसीजेस पासून वाचावं एवढ्यासाठी आपल्याला ओबेसिटीकडे बघायला हवं. आणि तेवढ्यासाठी आपल्याला मसल डेव्हलपमेंट, प्रॉपर डाएट, प्रॉपर एक्सरसाइज आणि पीस ऑफ माइंड, स्ट्रेस फ्री लाईफ या गोष्टी फॉलो करायला हव्यात. खरंच खूप खूप आभार सर्व डॉक्टरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आणि एवढी सखोल माहिती दिल्याबद्दल. खूप आभार. धन्यवाद सगळ्यांना. प्रेक्षक हो, वजन वाढीकडे केवळ सौंदर्याच्या दृष्टीनं पाहू नका, तर मेटाबॉलिझमच्या दृष्टीने पहा. आपल्या वाढत्या वजनासोबत आपलं केवळ पोट वाढत नाही, तर आपल्या शरीरांतर्गत ज्या काही क्रिया घडत असतात त्याच्यामुळे ते वाढत असतं. त्यामुळे शरीर आपल्याला जी लक्षणं दाखवतं ती लक्षणं दाखवण्यापूर्वीच त्यावर उपचार करा. समजूतदार व्हा आणि आरोग्याचे संकेत समजून घ्या. धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.